विलास घुले हत्या प्रकरण जे आहे ते आता सध्या चांगलंच तापलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. या हत्या प्रकरणातील 10 आरोपींना अटक केली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे. परंतु या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड जो आहे तो म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांना अटक जोपर्यंत केली जात नाही, त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा जो पवित्र आहे तो आता घुले यांच्या नातेवाईकांनी घेतला असल्याचं आपल्याला काल पाहण्यास मिळालेलं आहे. केस तालुक्यातील टाकळी या ठिकाणी घुले यांचे नातेवाईक जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी दिवसभर आंदोलन केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे तो सौरव सोनवणे अद्यापही मोकाट असून त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी, मोकोका कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी जी ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे, ही जी मागणी आहे ते विलास घुले यांचे बंधू जे असलेले रमेश घुले यांनी केलेली आहे. या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणजेच सौरव सोनवणे आहे असा दावा वेळोवेळी रमेश घुले जे आहेत ते करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ज्या वेळेस माझ्या भावाच्या पोटामध्ये चाकू बसला त्यानंतर त्याला मी अंबाजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना माझ्या भावाने मला ही सर्व काही कहाणी सांगितलेली आहे. आमच्या पाठीशी बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवण्याचा हात असल्याचं आरोपीकडून सांगण्यात येत असल्याचा दावा जो आहे तो रमेश घुले यांच्याकडून केला जात आहे. याचबरोबर या हत्या प्रकरणामध्ये आधीच कुठेतरी कुटुंब खचला असताना या कुटुंबाची देखील बदनामी जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवली असल्याचा आरोप जो आहे तो रमेश घुले यांनी केलेला आहे. माझ्यावर 300 ते 350 गुन्हे असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी चालवली असल्याचं देखील यांनी त्यावेळेस बोलताना सांगितलेलं आहे. याचबरोबर माझ्या कुटुंबियाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा जो लढा आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहील असं देखील रमेश घुले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. काल टाकळी येथील त्यांच्या गावी असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी दिवसभर हे आंदोलन केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. उपाशी पोटी सकाळी 10 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कुटुंबियांनी हे आंदोलन केल्यामुळे या आंदोलनामुळे विलास घुले यांच्या पत्नीला चक्कर देखील आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार देखील त्वरित करण्यात आले. याचबरोबर घटनास्थळी केज पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील हजर झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. घुले कुटुंबाचं रितसर जे निवेदन आहे ते या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलं असून तुमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या ज्या आहेत ते मी पोलीस अध्यक्ष नवनीत कावत यांच्या समोर मांडणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. काल दिवसभरामध्ये कशा पद्धतीने आंदोलन चाललं आहे, आंदोलनानंतर विलास घुले यांचे बंधू रमेश घुले जे आहेत ते प्रसार माध्यमाशी बोलत असताना नेमकं काय म्हणाले आहेत, त्याचबरोबर केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. त्यावेळेस त्यांनी हे जे निवेदन स्वीकारलं आहे, निवेदन स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे ते देखील आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. सध्या जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये विलास घुले हत्या प्रकरण जे आहे ते आता चांगलेच तापत असल्यामुळे अनेक काही घडामोडी ज्या आहेत त्या घडत आहेत. अशाच घडामोडी घडणाऱ्या तुम्हाला जर वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हेच राजकीय लोक सांगतायत 30-40 गुन्हे, 30-40 गुन्हे माझ्या असतात. न्यायालयाने आणि प्रशासनाने असं मला बाहेर ठेवलं असतं का? तुम्ही सांगा ना. करताय बदनामी हेच राजकीय लोक जे ह्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहेत त्याचे सगळे सहकारी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, हे सगळे मिळून करतायत. आणि परत आम्ही आंदोलन करणार. प्रशासनाला ती वेळ आमच्यावर आणायची, आमचा संयमच त्यांना बघायचा असेल. ज्या दिवशी संयम सुटेल त्या दिवशी सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल. खरं पाहिलं तर 6 तास त्यांनी पाहतायत आणि सकाळपासून आले होते प्रशासन, विनंती करत होते 2-3 वेळेस, पण ठोस काही भूमिका नव्हती, त्याच्यामुळे आम्ही खाली येत नव्हतो. आता परत त्यांनी ठोस भूमिकेचं आश्वासन दिलं नाही. जर त्यांनी मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही परत उपोषणाला बसू. पोलीस संरक्षणाची काही त्याच्यावरती काहीच उत्तर आलेलं नाही किंवा ऍक्शन घेतलेली काही आतापर्यंत अद्याप माहिती आलेली नाही आमच्याकडे.
भावाची निर्घृण हत्या केली आहे. हत्या करणारे हे जे गटामध्ये जो मुख्य मास्टर माइंड आहे त्याला तात्काळ अटक करावी. या सर्व आरोपींना तात्काळ मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी. आणि 3-4 दिवसापासून जी माझ्यावरती सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्व याच्यावर जी बदनामी चालू होती तात्काळ थांबवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तात्काळ कारवाई करतो म्हणून आश्वासन दिलं. नाही केलं तर आम्ही परत आंदोलन करू. आश्वासन दिलंय 2 दिवस तात्काळ ऍक्शन घेतो म्हणून सांगितले. नाही घेतली तर आम्ही परत उपोषण करणार. वारंवार आंदोलन करण्याच्या वेळेस तुम्हीच बघताय आता तुम्हीच होत चाललंय. प्रेतापासून माझ्या भावाची किती विटंबना झाली आणि कुठपर्यंत आमचा छळ घ्यायचा आहे. ते की सगळ्या मागण्या मान्य करून तात्काळ कारवाई करावी. नाही परत वेळ माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आणि माझ्या गावकऱ्यावर आणू नये. बोले म्हणजे पाण्या टाकीवर गावातील पाण्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि त्यांना आज विनंती केली प्रशासनाच्या वतीनं. मी वरिष्ठांनी जे मला इंस्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे मी इथं आलो. त्यांना विनंती केली, समजूत काढली. आम्ही त्यानंतर गावकऱ्यांनी समजूत काढली आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते निवेदन आहे ते वरिष्ठांकडे देऊन पुढील कारवाई म्हणजे होईल ती कारवाई करतो कारवाई वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे. जे काही सोशल मीडियावर बदनामीचे जे मजकूर चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्यानंतर तपास व्यवस्थित करणं आणि इतर मागण्या आहेत. मोक्का लावणं वगैरे मागण्या आहेत. ते वरिष्ठांसोबत शेअर करून त्याप्रमाणे कारवाई करतो. वारंवार आपला कुटुंबावर पोलीस काढला तर होते यात्री आरोप. जो काही तपास चालू आहे तो तपास डेली जे रमेश गुले आहे आणि त्यांच्यासोबतचे इतर जे त्यांचे हे आहेत त्यांना दररोज डेली तपास काय चालू आहे ते शेअर केलं जातं. काय आरोपींच्या अटकेची मागणी. तपास चालू आहे त्यावर डिटेल तपास आणि त्यावर सुद्धा कारवाई होईल.